जय शिवराय मित्रांनो, MPSC योद्धा यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. तो म्हणजे MPSC एक्झामसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे. अनेक वेळा विद्यार्थ्यांना या कागदपत्रांबद्दल अचूक माहिती नसल्यामुळे अर्ज करताना किंवा परीक्षा द्यायला जाताना अडचणी येतात. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत कोणती कागदपत्रे अनिवार्य आहेत, त्यांची यादी काय आहे आणि त्यांची तयारी कशी करायची. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या अन्य मित्रांना शेअर करा. चला तर मग सुरू करूया. पहिलं डॉक्युमेंट आहे अर्जातील नावाचा पुरावा. SSC सर्टिफिकेटवरती आपलं नाव असतं, ते अपलोड केलं तरी चालून जाईल. त्यानंतर दुसरा आहे वयाचा पुरावा. वयाच्या पुराव्यासाठी आपला जन्माचा जो दाखला असतो तो अपलोड करावा लागतो. त्यानंतर शैक्षणिक अर्हता इत्यादींचा पुरावा, आपलं डिग्री सर्टिफिकेट अपलोड करायला लागेल. त्यानंतर सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा, म्हणजे OBC EWS यांच्यासाठी. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा. आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे काय? EWS. अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, म्हणजे जे कोणी OBCतून किंवा SCBC कॅटेगरीतून असतील किंवा अदर कॅटेगरीवाल्यांना ज्यांना नॉन क्रिमिलियर आवश्यक आहे त्यांच्यासाठी अंतिम दिनांक हे लक्षात ठेवा. त्यानंतर दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, म्हणजे जो व्यक्ती दिव्यांगासाठी पात्र आहे त्याचा पुरावा. त्यानंतर माजी सैनिक असल्याचा पुरावा. त्यानंतर खेळाडू आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा, जे कोणी स्पोर्टमधून असेल त्यांना स्पोर्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे. त्यानंतर अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा दावा. त्यानंतर प्रकल्पग्रस्त असाल तर प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा तुम्हाला सादर करावा लागेल. तसेच भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, त्याचं देखील सर्टिफिकेट असतं, ते तुम्हाला सादर करावं लागेल. त्यानंतर अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. त्यानंतर अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र, हे लक्षात ठेवा, अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर SSC सर्टिफिकेटमध्ये नावात जर का बदल जर का झाला असेल तर तो. त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा. आता यासाठी तुम्ही आपलं 10वीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट अपलोड करू शकता. त्यामध्ये आपण मराठी विषय शिकलेलो आहे, ते देखील या ठिकाणी अपलोड केलं तरी पुरेसं आहे. त्यानंतर 17 नंबर आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र हे तुम्हाला आयोगाच्या वेबसाईटवरती उपलब्ध होऊन जाईल किंवा कोणत्याही झेरॉक्स सेंटरमध्ये गेला तरी मिळून जाईल. त्यानंतर तुमच्याकडे जर का टायपिंग सर्टिफिकेट असेल तर कोणतं लागणार आहे ते आपण पाहून घेऊया. टंकलेखनाचे प्रमाणपत्र, मराठी किंवा इंग्रजी किंवा दोन्ही लागू असेल तर त्याप्रमाणे, जसं की आपल्याला टॅक्स असिस्टंटसाठी दोन्ही लागतात. त्यानंतर जर का क्लर्क करायचे असेल फक्त लिपिक पदासाठी, एकतर मराठी किंवा इंग्लिश दोन्हीपैकी एक लागतं. पण ज्यावेळेस दोन्ही सर्टिफिकेट लागतात टायपिंग सर्टिफिकेट, त्यामध्ये मराठी 30 आणि इंग्लिश 40 आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. इंग्लिश 40 काढण्यासाठी आपल्याला अगोदर इंग्लिश 30 काढावं लागतं आणि त्यानंतरच आपल्याला इंग्लिश 40 मिळतं. त्यानंतर विहित नमुन्यातील अनुभव प्रमाणपत्र ज्या संवर्गाकरिता लागू असल्यास. धन्यवाद. व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा.